आरतीच्या निमित्तानं ज्यांचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस आला ते आपल्या सर्वांचे युवा नेते पंकज भाऊ कळसे। गेल्या वर्षी साहेब अशीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती। गेल्या वर्षीचा दुष्काळ हा नोंद करण्याजवळ दुष्काळ होता। त्यावेळेस आणि असले पंचकृती सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी पंकज भाऊकडे गेले आणि पंकज भाऊला विनंती केली की आणे पाटरावर पाण्याची टंचाई आहे, तुम्ही काय करू शकता। साहेब आम्ही खरी परिस्थिती सांगतो, मी स्वतः टमाट्याची लागवड करणार होतो। मी पंकज भाऊलाकडे टँकर मागण्यासाठी गेलो। मी 3000 रुपयांनी त्यांचा टँकर घेणार होतो। त्यांनी मला एकच सांगितलं, आनंद शेठ टँकर मिळणार नाही, मला लोकांची सेवा करायची आणि तुम्ही फक्त सांगा कुठं पाणी देऊ। मी मला आणे पाठरावर पाणी द्या, ते साक्ष आहे त्या गोष्टीला। ते पदावर नसताना सुद्धा त्यांनी आमच्या पेमदाराला 30 लाख रुपयाचा निधी दिला। अशा प्रत्येक आण्यातही दिला, सगळीकडे दिला। जर ते पदावर आले तर 100% पठारचा कायमचा पाण्याचा प्रश्न सोडवतील। आणि आता शरददादा हे आमदार आहे, सत्तेतले आमदार आहे आणि त्यांचे खंदे समर्थक म्हणून पंकज भाऊ काम करतात। पंकज भाऊला तुम्ही पठाचं युवा नेतृत्व म्हणता, 100% पाण्याचा प्रश्न पंकज भाऊ मार्गी लावतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि सर्व ग्रामस्थांनी इथून पुढल्या काळामध्ये पंकज भाऊ जे काम करणार आहे, त्यांच्या राजकीय जीवनामध्ये जे काम करणार आहे त्याच्या मागे सगळ्यांनी खंबीर राहावा। त्यांच्या आपल्याला जर कोणतं संकट आहे, पाण्याचं कोणतंही संकट येऊ, पंकज भाऊला आल ते रात्री फोन करा, पंकज भाऊ ते सोडल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री व्यक्त करतो। आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।